जय हिंद, जय महाराष्ट्र. शौर्यगाथा करिअर अकॅडमीमध्ये मी दीक्षा तुम्हा सर्वांचं स्वागत करते. आज आपण IMP क्वेश्चन पाहत आहोत. GKGS मधले वास्को द गामा किंवा युरोपियन वसाहतीचे भारतात कधी आगमन झाले हे पाहणार आहोत. तर आपला पहिला प्रश्न आहे, वास्को द गामा कालिकत बंदरावरती कोणत्या वर्षी आला? 1492, 1526, 1498 का 1600ला? तर उत्तर आहे 1498. 1498ला तो भारतात कालिकत या बंदरावरती आला. 4 जहाजे व 170 सहकारी घेऊन तो आला होता. दुसरा प्रश्न, पोर्तुगीजांनी भारतात पहिली वखार कोठे स्थापन केली? गोवा, कोची, सुरत, मसुलीपट्ट. तर आपलं उत्तर आहे कोचीन हे उत्तर आहे. वैशिष्ट्ये, समुद्री व्यापारावर नियंत्रण ठेवणे, मसाल्याचा व्यापार करणे, पहिले युरोपीय वसाहतवादी म्हणून त्यांची ओळख आहे. तिसरा प्रश्न, पोर्तुगीजांनी गोवा कोणत्या वर्षी जिंकून घेतला? 1509, 1510, 1530 का 1610? आपलं उत्तर आहे 1530. 1530 हे आपलं उत्तर आहे. अल्फोन्सो द अल्बर्क याने विजापूरच्या युसुफ आदिल शहाकडून गोवा जिंकून घेतला होता. चौथा प्रश्न, ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना कोणत्या वर्षी झाली? 1600, 1605, 1608 का 1615? उत्तर आहे 1600. इंग्लंडची राणी एलिझाबेथ प्रथम यांच्या या स्थापनेच्या वेळी होते. 31 डिसेंबर 1600ला स्थापना झाली होती. ज्यावेळेस असं म्हणतात, इंग्रजांनी 150 वर्ष ते 200 वर्ष राज्य केलं. भारताला ते सोन्याची चिडिया असं म्हणायचे आणि त्यांनी भारतात आले तेव्हापासून ते जाईपर्यंत खूप काही त्रास आणि लूटमार केलेली आहे. पाचवा प्रश्न, इंग्रजांनी भारतात पहिली अधिकृत वखार कोठे स्थापन केली? मुंबई, कलकत्ता, सुरत, मद्रास. तर आपलं उत्तर आहे सुरत. आता हे 5 प्रश्न महत्वाचे होते जे परीक्षेला येतात. आणखीन काही मी खाली दिलेलं आहे ते आपण बघू. 1505 ला फ्रान्सिस्को द अल्मेडा भारताचा पहिला पोर्तुगीज व्हाईसरॉय बनला. 1505 ला भारताचा पहिला पोर्तुगीज व्हाईसरॉय बनला. 1509 अफोन्सो अल्बर्क भारताचा गव्हर्नर झाला. 1530 पोर्तुगीजांची राजधानी कोची वरून गोव्याला हलवली. 1961 ला गोवा, दमण आणि दीव हे भारतात विलीन झाले. त्यामुळे 1961 ला भारतातील पोर्तुगीजांची सत्ता संपली. 19 डिसेंबर 1961 ला. ऑपरेशन विजय हे स्वातंत्र्याच्या मागणीसाठीचं एक ऑपरेशन होतं. त्याच्यामुळे पोर्तुगीजांची सत्ता 1961 ला भारतातून संपली. भारतात प्रथम तेच आले आणि लास्टला पण तेच गेले. 1498 ला ते भारतात आले कालिकत बंदरावरती आणि लास्टला ते 1961 ला भारतातून त्यांची सत्ता संपली. त्याच्यामुळे ते 1961 ला भारतातून गेले. हे IMP क्वेश्चन होते. मग नियंत्रण ठेवल्यानंतर मसाल्याचा व्यापार त्यांनी वाढवला. अनेक चहा, बोस्टन टी पार्टी वगैरे आहे. हे भरपूर काही त्यात आहे. ते नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. जय हिंद, जय महाराष्ट्र.